कमाल खान आणि वाद हे काही खरं नवं नाहीये। पाहूया कमाल खाननं कुठे कुठले नेमके वाद आतापर्यंत निर्माण केलेत। केआरकेच्या देशद्रोही चित्रपटावर खूप टीका झाली होती। 2008 मध्ये उत्तर भारतीयांवर मुंबईत झालेल्या हल्ल्यांबाबत भडक संवाद आणि आक्षेपार्ह दृश्य असल्याचा ठपका होता। महाराष्ट्र सरकारने या चित्रपटावर बंदी आणली होती, मात्र हायकोर्टाने नंतर ही बंदी उठवली। सोशल मीडियावर चित्रपटाचे रिव्ह्यू करताना अनेक सेलिब्रिटींबद्दलही आक्षेपार्ह विधानं केली। यावेळी केआरके आणि मिका सिंग यांच्यामध्ये वादही झाला होता। सलमान खान, निर्माते निखिल द्विवेदी आणि वासू भगनानी यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्यानं केआरके अडचणीत आला होता। अक्षय कुमार, रामगोपाल वर्मा यांच्याबद्दलही त्यांना आक्षेपार्ह ट्विट केलेले होते। मनोज वाजपेयींनीही ट्विट करून बदनामी केल्याप्रकरणात केआरके विरोधात मानहानीचा दावा केला होता। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। सध्या सुषमा अंधारे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाजी, कमाल खाननं काल हे ट्विट केलेलं होतं, मात्र सरकारनं अजूनही पावलं उचलली नाही, कुठलीही कारवाई नाहीये। कुठलीही आक्षेपार्ह मजकुराबद्दल सत्यता न तपासता त्यानं हा ट्विट केलेला मजकूर आहे। काय नेमकं या संदर्भात सरकारनं अजूनही का पावलं उचलली नसावीत? या सरकारला छत्रपती शिवराय किंवा बाबासाहेब यांच्याबद्दल काही आस्था, आपुलकी, आदरभाव आहे असं अजिबात वाटत नाही। तो असता तर त्यांनी केव्हाच आधी राहुल सोलापूरकरवर कारवाई केली असती, आणि राहुल सोलापूरकरवर जर कारवाई झाली असती तर कमाल खानची इतकी हिंमत वाढली नसती। मुळात सोलापूरकर असतील किंवा कमाल खान असतील, या लोकांकडे जाणीवपूर्वक सरकार दुर्लक्ष करतं, कारण सरकारला हेच हवं आहे। सरकारला या मातीतले छत्रपती शिवराय असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा फुले असतील, हे सगळेच नामशेष करून गोळवलकर, हेडगेवार, श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्थापित करायचे, आणि त्यासाठी सरकारचा हा सगळा उठाठेव चाललाय असं मला वाटतंय।